ज्या पद्धतीनं महबूब शेख मुकादमांची बाजू घेऊन सोशल मीडियावर बोलायला लागले, त्यावेळेस ज्या मुकादमांनी मराठवाड्यातल्या मुकादमांनी पैसे बुडवलेत आणि त्यांच्याकडून त्रस्त असलेल्या व्यक्तीने आमच्याशी संपर्क केला, पत्रकारांशी संपर्क केला की मला त्या भागातून फसवणूक झाली आणि त्यावेळेस तिथले जे महबूब शेख सारखे जे पुढारी त्यांनी त्या मुकादमांना पाठीशी घातलं आणि आमची फसवणूक झाली. आणि तत्कालीन त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस आत्महत्येची वेळ आली त्यावेळेस कुणीच त्यांना दिसला नाही दरवाजा. त्यावेळेस त्यांना रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांचा दरवाजा दिसला आणि त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांकडे गेल्यानंतर खासदार साहेबांनी त्या ठिकाणी त्यांची कागदपत्र तपासली. ह्यांची खरंच फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांना मदत केली की ह्यांची कागदपत्र तपासा आणि जर खरोखर यांची फसवणूक झाली असेल तर ह्यांना मदत करा. मग ह्यांना ज्यावेळेस कुणीच मदत करत नव्हतं त्यावेळेस ह्यांना आत्महत्येची वेळ आली होती. परंतु खासदार साहेबांनी मदत केल्यामुळं ह्यांचा गुन्हा दाखल त्या ठिकाणी करून घेतला आणि गुन्हा दाखल करून घेतल्यामुळं त्यांना थोडे थोडे पैसे त्या मुकादमाकडून मिळायला लागले. तर जे ह्याच्यातून जे त्रस्त आहेत, जे वाहन मालक आहेत, त्यांची आज काय परिस्थिती झाली हे त्यांच्या तोंडनं तुम्ही ऐका. नमस्कार, मी संदीप बलभीम वाघमोडे, राहणार तिरोंडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. 2018 पासून मी धंदा करतोय ऊस तोडीचा, ऊस वाहतुकीचा. 5 वाहनं होती माझ्यापाशी. 21 लाख रुपये मराठवाड्यातल्या मुकदमाने घेतलेत आहे. 2 वर्ष आला आणि डायरेक्ट परत ना आणाय गेल्यावर ना आलीच नाही ती, कुयतीच झाली नाही ती. आमकच झालं तमकच झालं. नोटरी आहे माझ्यापाशी, चेक आहे तर ह्याची कुणीच दाद घेतली नव्हती. 6 महिने मी पोलीस स्टेशनला इकडं तिकडं शेवटी मरणाच्या दारात गेलो. मला एक जणांनी सांगितलं दादापाशी जा, दादापाशी जाऊन खासदार साहेबांपाशी जाऊन चर्चा करून बघ. मग तिथं गेलो. तिथे गेल्यावर माझा दादासाहेबांशी बोलणं झालं आणि तिथनं परत ना फोन केला. मग पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवून घेतला. आज 2 वर्ष झाले, अजून त्याची काय ही नाही, पडताळणी केलेली नाही. काय परिस्थिती निर्माण? परिस्थिती अशी आहे, वाहनं माझी होती 5, सगळी मी क्रॅप करून पैसे भरले ते कारखान्याचं आणि एक ट्रॅक्टर राहिलाय. शेवटी पोरं शिक्षणाला होती. 12वीला थोरला मुलगा होता, दुसरा बी 10वीला होता. सगळं थांबवून कामाला जाऊन आम्ही येईल असं पैसे कारखान्यात भरतोय. 5,000, 10,000, 2,000. जसं त्यांचं फोन येत त्याला तसं आम्ही पैसे भरतोय. महबूब शेखने आपली कशा प्रकारे फसवणूक केली? महबूब शेख मराठवाड्यातलंच मुकदम आहेत आणि ती सगळी त्यांची ही करते द्या. मुकदमाकडून आतापर्यंत काय मिळालं का तुम्हाला? एक 2 लाखाच्या आसपास मिळाले ते, 2-2.5 लाखाच्या आसपास. आता उर्वरित रक्कम आपण मागण्यासाठी गेला असता आपल्याला काय केलं? आपल्याला बाया अंगावर येते ते, गावातलं राजकारणी नेतं तिथलं आहे तर ती सगळी पळते ती. मग त्यांच्याकडे नोटरीवर गेले आहे आपल्याला? काही सगळं आहे, नोटरी आहे. 21,30,000 नोटरी आहे. अकाउंटवरनं पैसे बी गेलेला आहे. त्यांच्या गुन्हावर काय दाखल केला का आपण? गुन्हा केलाय, 400 आहे. येतंय. आप्पासाहेब शंकरराव शेंडगे, राहणार रेडे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला एक खुलासा करावासा वाटतोय की जे महबूब शेख राष्ट्रवादीचा कोण पदाधिकारी आहे त्यांनी जी गेल्या 2 दिवसात मुकदमाला पाठीशी घालण्यासंदर्भात काय व्हिडिओ व्हायरल केले, तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की मी गेले 10-12 वर्षापासून ऊस धंदा करतोय. माझी यंत्रणा 10-12 ट्रॅक्टर आहेत. आम्ही मराठवाड्यातनं खानदेशातनं लेबर आणतो आणि लेबर आणल्यानंतर लेबरला मे महिन्यामध्ये जाऊन पैसे वाटप करतो. पुन्हा वरचेवर त्यांना पैसे द्यायचे. एका टोळीला किमान 5-7 लाख रुपये पर्यंत पैसे वाटप करतोय आणि त्याच्यानंतर लेबर कारखाना सुरू व्हायच्या अगोदर 15 दिवस लेबर आणायला गेलं तर मुकदमाने पळून जायचं. परत त्यांनी लेबर द्यायची नाही. इथं आम्ही कारखानदारीकडून पैसे ऍडव्हान्स घेतलेला असते.
आणि ते ऍडव्हान्स परत कारखानदारीला भरायचं म्हणलं तर आमच्याकडे पैसे नसतात. तर परिस्थिती कशी होती, ह्या मुकदमाला पाठीशी घालणारी मराठवाड्यातली काय पुढारी मंडळी आहे ह्यांच्यामुळे हे मुकदम जरा फोपवले गेलेत जास्त. त्यामुळे आमच्यावर इतकी वेळ वाईट आली आहे की आज म्हणजे न सांगण्या एवढी वेळ वाईट आली आहे. आम्ही 2022 साली मी स्वतः माझे मराठवाड्यातल्या मुकदमानी माझ्याकडे नोटऱ्या पण आहेत, त्याच्या ह्या सगळ्या एवढ्या नोटऱ्या आहेत माझ्याकडे की बाबा हे सगळ्यांच्या प्रत्येक मुकदमाच्या नोटऱ्या करून घेतलेत. आणि ह्या मुकदमाने मला जवळजवळ 40 लाख रुपयाला फसवले. पैसे वसूल करायला गेले असता त्यांनी त्यांच्या बाया पुढं करायची, वेगळेच आरोप करायचे, नाहीतर तिथल्या दुसऱ्या कुठल्या तरी गावगुंडाला पुढं करायचं, त्यांनी आम्हाला तिथनं हुसकावून लावायचं. आणि ह्या लोकांना पाठीशी महबूब शेख सारखी लोक घालतात, त्याच्यामुळे मुकदम जास्त अंग फुगवून राहिले ते. त्यामुळे इकडचा व्यवसाय करणारी पूर्ण अडचणीत आलीत सगळी. हे असं जर गेलं तर उद्या कारखानदारी सुद्धा म्हणजे ऊसतोड बंद होईल, वाहतूकदार बंद पडतील, कोणी या धंद्याकडे हे करणार नाही. आज आमच्यावर माझ्यावर इतकी वेळ वाईट आली आहे की बाबा मला दुसरा कुठलाही म्हणजे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय कुठला उरलेला नाही. तर मागं मी असंच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, बाबा गुन्हा दाखल करा, त्या लोकांना इथपर्यंत आणा, आम्हाला न्याय मिळावा. तर आमची कुठल्याही पोलीस स्टेशनला कुठेही दखल कोण घेत नव्हतं. ज्यावेळी आम्ही खासदार रणजितदादा यांच्याकडे गेलो आणि त्यांना आमचं सविस्तर सांगितलं, हे नोटऱ्या हे सगळं दाखवलं की दादा आमची अशी अशी फसवणूक झाली, मराठवाड्यातल्या लोकांनी फसवणूक केली, खानदेशातल्या लोकांनी मुकादमाने फसवणूक केली आणि हे प्रत्यक्षात बघा, त्यांना फोन लावून विचारा, आमचं हे दुखणं आम्हाला कोणच न्याय देणार, तुम्ही तरी आमच्या पाठीशी राहा, असं आम्ही त्यांना विनंती केली. त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं, बाबांनो मला वाटतंय 8/5/2023 महासंचालकांनी एक आदेश काढला, परिपत्रक काढलं होतं की सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व एसपींना की बाबा त्यांनी प्रत्येक लोकांना फसवणूक होती आणि त्याच्यानंतर त्या एसपींना सांगितलं परिपत्रक काढून की त्या मुकदमावरती 420चा गुन्हा दाखल करून घ्या. आणि ह्या अनुषंगाने दादाकडे गेलो आम्ही. पोलिस गुन्हा दाखल करून घेत नव्हती म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि दादांनी त्यांना सांगितलं, बाबा खरी परिस्थिती बघा आणि त्यांच्यावर लोकांना मदत करा. ह्या दादांचा काय वावगा विषय नाही, पण हे महबूब शेख सारखी लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला पैसे मिळत नाहीत. महबूब शेखनं जर समजा मुकदमाला पाठीशी घालत असेल तर महबूब शेखनं आमचं पैसे द्यावेत. हे जे सगळे पैसे बुडलेत माझे 30-40 लाख रुपये, हे त्यांनी पैसे दिले पाहिजेत आम्हाला. मग महबूब आम्हाला अशी शंका वाटते, जर 5-7 लाख रुपये 10 लाख रुपये जर त्या मुकदमाने घेतलं त्यातलं 50% महबूब शेखला जातात का काय असं वाटतंय थोडस. आणि जर त्यांनी वसुली आम्हाला दिली तर बरं होईल. याला पाठीशी कोण घालते असं वाटतं मला? की महबूब शेख सारखे लोकच पाठीशी घालतात, दुसरं कोण घालणार आहे? त्यांनी जर आता असं कोणावर बी खोटं नाटा आरोप करून किंवा काहीतरी सांगून मुकदमाला असं केलं, मुकदमाचं तसं केलं, असं नाही ना. मुकदम पैसे तुझा अगोदर मुकदम पैसे त्या भागातले खातोय, आम्हाला पूर्ण अडचणीत आणतोय. आम्ही जमिनी विकलेत, जमिनी विकून आमचा उदरनिर्वाह करायला लागलोय. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे आणि तरी मग त्यांनी त्या लोकांना पाठीशी घालायचं, हे सब चुकीचं आहे ना. आता यातून आपल्याला जर न्याय मिळाला तर इथून पुढची भूमिका आपली काय राहणार? आता जर न्याय समजा आम्हाला नाही पैसे मिळालं तर त्या मुकदमाचं, महबूब शेखचं, या सगळ्याचं चिठ्ठीवर नाव लिहून आत्महत्या करू. महबूब शेखच आम्हाला पैसे देऊ देत नाही असं आम्हाला वाटायला लागलंय. आता ज्या डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणाचं जे हे चालू आहे, त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण त्या प्रकरणाच्या आडून ही महबूब शेख सारखी काही मंडळी मुकदमाला पाठीशी घालतीये, त्याच्यामुळे हितला वाहनधारक अडचणीत येतोय. तर ह्या गोष्टीचं राजकीय भांडवल त्यांनी चालू केलेलं आहे. ह्या गोष्टी त्यांनी केल्या नाही पाहिजेत. तर आता जे डॉक्टर संपदा मुंडे यांचं जे काय सोशल मीडियावर प्रकरण चालू आहे, ही मराठवाड्यातली काही राजकीय मंडळी, महबूब शेख कोण राष्ट्रवादीचा पदाधिकारी काय कोण मला माहित नाही, पण ह्याचे जे काय सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होते ते आम्ही बघतोय. ह्याच्यामुळं
मुकदम फोपवले गेलेत. मुकदम फोपवल्यामुळं आम्हाला वाहनधारकाला पूर्ण अडचणीत आणले. ही महबूब शेख सारखी दलाल मंडळी आहे, ही मुकदमाला पाठीशी घालते आणि त्याच्यामुळे मुकदम इथल्या वाहनधारकाचे पैसे देण्यात झाले, प्रत्येकाला फसवून झाले. या लोकांना आज आत्महत्या करायची वेळ आली. महबूब शेखला माझं एक सांगणं आहे, तुम्ही आज 100% डॉक्टरांना न्याय मिळायसाठी जरूर वही करा, पण मुकदमाला कधी पाठीशी घालू नका. आमच्या माढा तालुक्यातला बेंबळेतला गावचा एक गेल्या 2 वर्षात बसलेला तिकडं त्या मुकदमाने सगळ्यांनी मारलं, मिळून जीव मारलं. त्याच्या वेळेस काय महबूब शेख तुम्ही बोलला नाही? त्यावेळी पण तुम्ही बोलायला पाहिजे होतं ना. ह्या वाहनधारकाला न्याय मिळायला पाहिजे होता. उलट पैसे ह्याचेच घेतले, ही टोळ्या नाही गेला तिकडं, टोळी तर ह्याला दिलीच नाही, ह्याची फसवणूक केली, पण ह्याचा जीव घेतला तिकडं, ह्याला मारलं. त्यावेळी महबूब शेखनं बोलायला पाहिजे होतं. प्रत्येक पुढारी उठतोय मराठवाड्यातला आणि ह्याचं राजकीय भांडवल करतोय, हे थोडं हे गैर वाटत नाही का? ह्या भागातल्या वाहनधारकाला कोण न्याय देणार, ह्याचा कोणतरी विचार केला पाहिजे. महबूब शेखला माझं एक सांगणं आहे, तुम्ही जसं इतर म्हणजे त्या मुकदमाला पाठीशी घालताय तसं वाहनधारकाचा बी तुम्ही विचार करा. त्यांना सुद्धा. मी अप्पासाहेब देशमुख, माळशिरस. डॉक्टर संपदा मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या मृत्यूचं आज सोशल मीडियावरती बघतोय आपण, अनेक राजकीय मंडळी त्याचं भांडवल करत आहेत. खरं तर अशा वेळेस त्या कुटुंबाच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि डॉक्टर मॅडमला न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यासाठी खरं आपण सगळ्यांना लढायला पाहिजे. पण ती बाजूला ठेवून काय राजकीय मंडळी त्या एक म्हण आहे बघा, म्हणजे मड्याच्या टाळावरचं लोणी खायचं, तो प्रकार सध्या चालू आहे. तर खरंच त्या डॉक्टर मॅडमला न्याय द्यायची गरज आहे. तर तो न्याय देणं बाजूलाच राहिलं किंवा त्या कुटुंबाचं सांत्वन करायचं बाजूलाच राहिलं. पण रणजित नाईक निंबाळकर सारख्या माणसाच्या अंगावरती शिंतोडे उडवणे, त्यांची बदनामी करणे आणि त्यांच्याकडून जी काय घडलं नाही अशा सुद्धा गोष्टी त्यांच्या नावाने सोशल मीडियावरती बदनामीकारक पोस्ट करणं किंवा व्हिडिओ करणं ही फार चुकीची गोष्ट आहे. कारण आम्ही रणजितदादांना फार जवळून ओळखतो. आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा कधी अन्याय झाला, कुठं अडचण आली तरी अर्ध्या रात्रीचा फोन केला तर रणजितदादा फोन उचलते, अडचण समजून घेते आणि संबंधित अधिकाऱ्याला जर काय बोला म्हणलं किंवा काय आमच्यावर अन्याय होतोय आणि दादा तुम्हाला सांगावं लागतंय म्हणलं तर एक आमचा खासदार म्हणून त्यांनी त्यात आमची बाजू कायम घेतलेली आहे. आणि एवढं चांगलं काम करणाऱ्या माणसाला अडचणीत आणणं किंवा आज आम्ही बघतोय 6-7 वर्षापासून दादांना खासदार असल्यापासून फलटण शहरात जर गेल्या 50 वर्षामध्ये जी काही विकास झाला नाही तिथल्या प्रस्थापितांकडून, ते आज दादांनी फलटण शहराचा चेहरा बदललाय. महाराष्ट्रामध्ये बारामतीत जसा विकास झाला तसा 2 नंबरला आज फलटण आहे. आणि मग तिथल्या प्रस्थापितांना ही कालचं पूर्व एवढा मोठा विकास करू शकतं म्हणून त्यांना ह्या गोष्टीचा सगळा राग आलाय. आणि ह्या लोकांनी महबूब शेख सारख्या माणसाला आतनं, मला तर असं वाटतं की आतनं त्याला काहीतरी मानधन ठरवलं असेल आणि दादांच्या विरोधात बोलायला लावलं असेल असंच वाटत आहे. कारण घटना घडली कुठली आणि महबूब शेख बोलतोय कुठल्या विषयावरती, त्या डॉक्टर संपदा मुंडेंच्या मृत्यूच्या ह्याच्यामध्ये खरंच त्या मृत्यूच्या पाठीमागे कोण आरोपी असतील, कोणाचा हात असेल, त्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे. आणि ह्या आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती करतो, फडणवीस साहेबांना, की खरंच त्याचा सखोल तपास करून त्यांना जास्तीत जास्त कशी कडक शिक्षा होईल, फाशी शिक्षेपर्यंत त्यांना नेलं तरी चालेल. कारण अशी घटना परत घडायला नको. पण त्या आडून असे महबूब शेख तयार नाही झाले पाहिजे. कारण साखर कारखाने सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मूळ लोकांचा व्यवसाय आहे की शेती व्यवसाय, आणि शेतीला काहीतरी जोडधंदा केला पाहिजे. म्हणूनसाठी ही आमची लोक सगळे ऊस व्यवसायाकडे वळतात. आणि मग वाहन घ्यायचं, टोळी ठरवायची, कारखान्याला वाहनाचे पेपर द्यायचे आणि तिथून कारखान्याकडनं पैसे उचलायचे आणि ती मुकदमाला द्यायचे. आणि मुकदमाला पैसे दिल्यानंतर ज्यावेळेस आपण टोळी आणायला जातो त्यावेळेस त्या गावामध्ये पहिलेच तिथल्या गावातल्या पुढाऱ्यांनी गावगुंड तयार करून ठेवलेले असतात. आणि टोळी काढायच्या वेळेस ती लोक पुढे येते ती, आणि आमचा वाहन मालक तिथं 4 दिवस 8 दिवस 10 दिवस मुक्कामी राहतो, तरी पण टोळ्या काढून दिल्या जात नाहीत तिथं. आणि अशा टोळ्या काढून घेऊन जायच्या वेळेस ती लोक आमच्या वाहन मालकांवरती हल्ला करतात. त्याला कधी कधी त्याचं वाहन सोडून पळून यावं लागलं तिथून. असे अनेक घटना घडल्यात.
त्यामुळं ह्या वाहन धंदाही पूर्ण अडचणीत आलाय आणि आमचा त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय आणि असंच चालू राहील तर कारखानदारी सुद्धा उद्या टिकणार नाही. त्यामुळं महबूब शेख सारख्या एजंटांनी ही धंदा बंद करावा आणि खरंच डॉक्टर संपदा मुंडेच्या कुटुंबाच्या मागे उभं राहण्याची गरज आहे, ती त्यांनी केलं पाहिजे.